नमस्कार मंडळी. तर नगर परिषद मध्ये एक तक्रार होती, त्या तक्रार संदर्भात मी आज आलेलो आहोत. आपलं नाव काय? जय महाराष्ट्र. मी शेख सलमान. मी अल्पसंख्याक यवतमाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक शहर प्रमुख आहोत. पण मी दोनदा तुम्हाला एक गाव सांगतो की मी एक 7-8 दिवसा अगोदर मी एक मेमोरंडम दिला होता साहेबांना. जे आपले नागपूर तुळजापूर बायपास आहे तिथं यू टर्न आहे आपले, जसे की चाबडो यू टर्न आहे, भोसा यू टर्न आहे. तिथं ते झाड झुडूप आहे ते पूर्ण वाढलेले आहे. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट अपघात लय होत आहे. आणि त्याच मधोमधी डिवायडरचा तिथं ढोर जनावर आवार कुत्रे असते ते मदत आहे, पण त्यामुळे दुर्घटना लय होत आहे. मी त्यासाठी मेमोरंडम दिला होता 8 दिवसा अगोदर, पण आतापर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर तिथं अपघात झाला. एक नागपूरची स्विफ्ट डिझायर होती, त्यांना म्हैसले ठार केला. ते केव्हापर्यंत चालेल असं? लोकांचे जीव जात आहे. नगर परिषद काय करताय, प्रशासन काय करताय? आम्हाला लवकर ते कामं झाले पाहिजे. तुम्ही याच्यावर काहीतरी लवकर ते लवकर ऍक्शन घ्या, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागते. कारण की काही झालं तर नेहमी तुम्ही ड्रायव्हर लोकांवर येतो, पण याच्यात सगळ्यात जास्त गलती आहे तर प्रशासनची आहे. कारण प्रशासन काम केले तर सगळे बरोबर होते. बस हे मायवाली विनंती आहे प्रशासनकडून, ते लवकर ते झाड झुडपचे जे काम आहे ते पूर्ण होऊन झाले पाहिजे. बस, धन्यवाद. तुमची काय तक्रार होती? वाघापूर रोडवर पेट्रोल पंप समोर गिट्टी टाकून ठेवली आहे. रोड मंजूर झाला बोलत आहे. लोक पडत आहे गड्ड्यामध्ये, तरी आणखी काम चालू झालं नाही. मी दररोज येत आहो, ठेकेदाराला भेटलो, ठेकेदार बी नाही आहे हजर. ते म्हणते काम चालू होणार आहे, केव्हा होणार आहे? हेच म्हणणं आहे माझं की लवकरात लवकर ते गड्डा बुजवून रोड बनवण्यात यावे. ते बाई मरण कॉलेजचा पेट्रोल पंप. ते समोर पांगरनगर. तुमची काय तक्रार होती? माझी कचऱ्या संदर्भात तक्रार होती. आणि जो कचरा आहे माझावाला, माझं फ्रूटचं दुकान आहे आणि नारळ पाण्याचं, तर हा घंटा गाडीवाले थांबत नाही. आणि जो ट्रॅक्टर आहे तो 1-1, 1.5 महिन्यानंतर येतो. आणि ते म्हणतात की बा आमच्या गाडीमध्ये 2.5 किलो कचरा पाहिजे. 2.5 किलो जर कचरा पाहिजे तर मग रोजच्या रोज गाडी पाठवायला पाहिजे किंवा ट्रॅक्टर यायला पाहिजे. आणि ते पाठवत नाही. त्यांना जर फोन लावला तर ते पाठवतो, उडवाउडवीचे उत्तर देतात आणि फोन पण उचलत नाही कधी कधी. आणि आज रोजी आलेला आहे ट्रॅक्टर, आणि तो आम्हाला स्वतः टाकावा लागला. आमचं हेच म्हणणं आहे की रोजच्या रोज ट्रॅक्टर पाठवण्यात यावा. एरिया कोण जातो? वडगाव रोड, वडगाव प्रेमाच्या चायच्या समोर कायचं दुकान आहे? फ्रूट आणि नारळ पाण्यात. जो कचरा जमा होतो तो मग टाकायचा कुठं आम्ही? जर रोडवर टाकला तर आमच्यावर कारवाई होणार. बघा, जनतेला या प्रकारचा त्रास होऊन राहिला आहे, आणि मुख्य अधिकारी साहेब किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याला भेटलं तर यांचं काम होत नाही. या प्रकारची अवस्था मला या नगर परिषद मध्ये दिसून राहिली आहे. तर माझी हात जोडून नम्र विनंती आहे मुख्य अधिकारी साहेबांना, लवकरात लवकर या विषयावर संबंधित जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची लवकरात लवकर दक्षता घ्यावी, त्याची निकाली काढण्यात यावी, अशी मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.